सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पाठ दुखणं असू देत किंवा कंबर दुखणं असो, याचा अनुभव नसणारा रुग्ण हा विरळा. आत्ता हल्ली साधारणतः ज्या पद्धतीने आपल्याकडे वाहतुकीच्या समस्या आहेत किंवा ज्या पद्धतीने जेवढं रोजचं वाहन लोक वापरणारे आहेत, तर त्यांना सगळ्यात सामान्यतः असणारी तक्रार ते म्हणजे पाठदुखी किंवा कंबरदुखीची तक्रार. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पाठ दुखणं किंवा कंबर दुखणं हे बऱ्याचदा सगळ्यांमध्ये असणारा सामायिक घटक म्हणजे स्पॉन्डिलायटिस सारख्या तक्रारींचा हा एक भाग आहे. पण आपल्या आयुर्वेदिक तत्वांप्रमाणे पाठ दुखणं किंवा कंबर दुखणं हे फक्त त्या मणक्याच्या विकृतींमुळेच होतं असं नसून त्यामध्ये आपलं चांगलं पचन असणं किंवा स्थौल्यासारखी तक्रार एखाद्या व्यक्तीमध्ये असणं किंवा युरिक ॲसिड सारखे पदार्थ रक्तामध्ये जास्ती वाढणं किंवा शरीराची झीज होणं, तर याचासुद्धा त्या समावेश या कारणांमध्ये होतो. आणि यासोबत आपण जेव्हा आयुर्वेदीय पद्धतीने पाठ दुखणं किंवा कंबर दुखणं या तक्रारींचा विचार करतो, तेव्हा जरी कॉर्ड कॉम्प्रेशन किंवा एखादी शीर दबली जाणं किंवा त्याच्याशी संबंधित ताण येणं असं लक्षण असेल, तरी त्याच्या मूळ कारणांमध्ये शिवाय जे आपले पाठीचे मणके त्याच्या आतले स्नायू जे त्याचं शैथिल्य किंवा त्याच्या एक प्रकारची दुर्बलता, शक्ती कमी होणं, क्षीण होणं याचासुद्धा विचार आपल्या आयुर्वेदामध्ये केला गेलेला आहे. आयुर्वेदामध्ये वाताच्या कारणांमध्ये पाठदुखी आणि कंबरदुखीचा विचार हा केला गेला आहे. म्हणजेच जर आपली पाठ किंवा कंबर दुखत असेल तर आपण विशिष्ट आहार हा आपल्या दिनचर्येतनं टाळायला हवा. ज्याच्यामध्ये एखाद्या रुग्णाला अत्यधिक व्यसन असेल, तंबाखूसारखं व्यसन असेल, तर ते टाळायला हवं. त्याने सुद्धा वात मोठ्या प्रमाणात शरीरात वाढतो. त्यासोबत आहारातल्या काही घटकांचा विचार केला तर हिरव्या मिरचीसारख्या पदार्थांचं अतिरेकी सेवन करणं, त्यासोबत रात्रीचं सकाळी शिळं खाणं, त्यासोबत जर दह्याचं प्रमाण अत्यधिक प्रमाणात मोठ्या प्रमाणात जर असेल तर ते यासारखी कारणंसुद्धा पाठदुखी कंबरदुखी याला कारणीभूत होऊ शकतात. ही कारणं टाळणं आणि त्यासोबत जर तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतला, आयुर्वेदामध्ये पंचकर्मासारख्या खूप चांगल्या ट्रीटमेंट्स आहेत की ज्याने 5 ते 7 दिवसात तुमची पाठदुखी बरी होऊ शकते आणि पुन्हा काही वर्ष तुम्हाला त्रास होणार नाही. अशी पंचकर्म कोणती? तर आपल्या सगळ्यांना माहीत असणारा अभ्यंग किंवा मसाज सारखं पंचकर्माचा एक भाग आहे. किंवा जेव्हा आमच्याकडे नॅशनल जिओग्राफी चॅनलचा जलौकावचरणासाठी इंटरव्ह्यू आमचा घेण्यात आला, तर नॅशनल जिओग्राफी चॅनलमध्ये दाखवताना जळवांची चिकित्सा ही फक्त रक्ताच्या चिकित्सेसाठी असा बऱ्याचदा उल्लेख त्याच्यामध्ये आला आहे. पण तसं नसून वेदना कमी करणं याचासुद्धा अतिशय इंजेक्शनसारखा उपयोग हा पाठदुखी कंबरदुखीच्या रुग्णांना होतो. आपल्याकडे पाठदुखी कंबरदुखीच्या रुग्णांना आम्ही जळवा आणि लेप अशी संमिश्र चिकित्सा पद्धती आचरणात आणतो आणि त्याने लागलीच चटकन पाठदुखी आणि कंबरदुखी रुग्णांची कमी होते असा आम्हाला अनुभव आहे. जसं जळवा लावणं आहे त्यासोबतच कटिबस्ती किंवा पृष्ठबस्तीसारख्या चिकित्सासुद्धा उत्तम मूलगामी उपयोगी या पाठदुखी कंबरदुखीच्या रुग्णांसाठी आहेत. यासोबत बस्ती ही आयुर्वेदात सगळ्यात अर्धी चिकित्सा म्हटली गेलेली चिकित्सा आहे. काढ्याचा तेलाचा बस्ती जर आपण घेतला, ही चिकित्सा पद्धतीसुद्धा पाठदुखी आणि कंबरदुखीच्या रुग्णांना अत्यंतिक उपयुक्त आहे. बऱ्याच रुग्णांना मूळव्याधीची तक्रार असते आणि दीर्घकाळ मूळव्याध असताना त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्याचा उपद्रव म्हणून सुद्धा पाठदुखी कंबरदुखी असते. पण अशा रुग्णांना आयुर्वेदाच्या तत्वांप्रमाणे मूळव्याधीची चिकित्सा केली की ती पाठदुखी आणि कंबरदुखी ही कमी होते. तसंच जीर्णज्वर, जुना ताप, हाडीताप किंवा अंगात उष्णता बरेच वर्ष साठलेले असेल, लहानपणात गोवरकांजिण्या होतात आणि त्याची उष्णता शरीरात साठते, त्याने अस्थिधातूचा झीज होते आणि त्याने पाठदुखी कंबरदुखी होते. अशा रुग्णांना आपल्या आयुर्वेदामध्ये जीर्णज्वर किंवा जुन्या तापाची चिकित्सा देण्यात येते आणि त्याने सुद्धा ती पाठदुखी कंबरदुखी ही जाते. पण पाठदुखी आणि कंबरदुखी याला कोणते साधे सरळ सोपे उपाय आहेत की जे तुम्ही घरी करू शकता? तर त्याच्याने सगळ्यात सोपं म्हणजे रात्री जेवणाआधी घरामध्ये खोबरेल तेल असेल, तिळाचं तेल असेल तर ते कोमट करून पोटाला, कमरेला, मानेला, मागणं हे लावा, तर ते खूप उपयुक्त आहे. रोज काळ्या मनुका बियांच्या 10 ते 20 चावून खा किंवा रात्री जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणाच्या आधी, रात्री जेवणानंतर 1 तास किंवा रात्री जेवणाच्या आधी 1 तास अर्धा कप गरम दूध आणि पाव चमचा गाईचं तूप जर तुम्ही घेतलं तर या सोप्या उपायाने सुद्धा बऱ्याच अंशी तुमची पाठदुखीची तक्रार ही कमी होईल. पण ती पाठदुखी कंबरदुखी मुळापासून कायमची घालवण्यासाठी मात्र त्याचं नेमकं निदान काय, त्याचं कारण काय हे आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून समजून घ्या, त्याची चिकित्सा करा आणि त्यातनं कायमचं मुक्त व्हा. तुम्हाला या विषयाशी संबंधित काही शंका असेल तर निसंकोचपणे आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.